हा सगळा प्रकार गैरसमजतनं झालेला आहे। नाही हो, आमच्यापैकी कोणीही त्यांच्याकडे ही बातमी दिलेली नाहीये। अहो, युगंधरा सरतापेंनी पण आम्हाला शब्द दिला होता बातमी छापणार नाही म्हणून। साहेब, हा काय प्रकार आहे साहेब? मला एक कळत नाहीये, मीडियापर्यंत ही बातमी पोचली कशी? नाही, आपल्याला यापुढे काम करणं अवघडून बसणार आहे साहेब। काय जिथे जाऊ तिथे हे मीडियावाले कॅमेरे घेऊन आपल्या आधी पोचलेले असतील। ठरवलं होतं तिच्या तोंडी नाही लागायचं, पण आता तिला शिव्या घातल्याशिवाय चैन नाही पडायचं मला। काय काम काढले आर्यन बाबा? तुझ्याकडे नाही, युगंधरा सरतापेकडे काम आहे माझं। मग बस जरा चहा पाणी घे, मग बोलू आपण। काय तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? माझं या घरच्या मालकीणबाईंशी काम आहे। मातबाईंची मीटिंग चालू आहे एक। माझं एक काम करा, हे पैसे द्या त्यांना। कसले पैसे? मी विनायक सरताप्यांचा मुलगा आहे, त्यामुळे मला कोणाचंही कर्ज ठेवायला आवडत नाही। एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस। मी हॉस्पिटलमध्ये असताना माझ्यावर तुम्ही जे काय पैसे खर्च केले ते हे पैसे द्या त्यांना। एक मिनिट, हे पैसे जिने तुझ्यावर खर्च केले तिलाच नेऊन दे आतमध्ये। बोल नरसिंह, मला माहित होतं तू फोन करणार, पण मी काय सांगते ते आधी ऐकून घे। एवढं सगळं झाल्यानंतरही तू मलाच काहीतरी सांगू पाहतेस। नरसिंह प्लीज, हे जे काय झालं याच्यात माझा काही दोष नाहीये। हे सांगताना तुला लाज नाही वाटत याचंच मला आश्चर्य वाटतंय। नरसिंह तोंड सांभाळून बोल। आता कसं, हा तुझा खरा आवाज, कारण मला दिलेला शब्द तू मोडलायस। एकदा माझी मुलगी सुखरूप घरी परत येऊ देत, मग मी तुला दाखवतो नरसिंह म्हणजे काय आहे ते। तू मला धमकी देतोयस नरसिंह? धमकी त्याला देतात जो समोरून चाल करून येतो, पण तुझ्यासारख्या सापाला तर ठेचूनच काढला पाहिजे। तू जर का काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसशील तर मलाही तुला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाहीये। माझ्या मुलीला जरा जरी काही झालं ना युगंधरा, तर स्पष्टीकरण द्यायला मी तुझ्या घरातच येईन। सुनते तू इकडे का आलीस? काही हवं होतं का? मला आता काहीही नकोय, आणि लागलं तर मी घेईन माझ्या हाताने। तू जा। सकाळी 9च्या ठोक्याला किडनॅपरचा फोन येईल। हॅलो, नरसिंह किल्लेदार बोलतोय। 7 वाजता आरे कॉलनी रोडवर 5 कोटी घेऊन। अरे पण आरे कॉलनी रोडवरती नेमकं कुठे यायचं ते नाही सांगितलंस। हा, बोलीन द्या। हा शेठ, हा तुम्ही सांगितलं जसं केलंय। त्यांना आरे कॉलनीतल्या रोडवर बोलवले। एक काम कर, आता तिथे कुठं आहेस ना, तिथनं आणि 4-5 स्टेशन पुढे जा, तिथनं आणि परत फोन लाव आणि आता सांग पैसे घेऊन वामण्याला पाठवा म्हणाव। वामन्या तू वकील? काय मला काय आयुष्यात उठवायचा प्लॅन आहे काय? अरे भुसनाळ्या, तो वामण्या स्वतः आयुष्यात उठलाय, तुला आणि काय उठवणार तो? सांगतो तेवढं काम कर। बरं ठीक आहे। बरं काय आता, काय पुढं काय करायचं, काय आदेश? हा, आता कान देऊन नीट ऐक। मी सांगितलेलं नीट कळलं काय? हा, 5 कोटी। चालो, रेकॉर्डिंग ऑन करा लगेच। हॅलो, आरे कॉलनी रोडवर लेफ्टला बगर गाडी चालवायची। एका झाडाला लाल कापड बांधलेलं असेल, तिथं बॅग टाकायची आणि तशीच गाडी पुढं चालवत राहायची। माग वळून बघायचं नाही। आणि एक विशेष सूचना, यापूर्वी सांगितली आहेच, पण तरी परत सांगतो, मला खाकी कपड्यांची ॲलर्जी आहे, आणि ज्याची मला ॲलर्जी त्याचीच तुमच्या पोरीला बी।